हा सामना जिंकल्यानंतर सेमीफायनल एकच वादा आणि राजू दादा. मात्र मी एकच म्हणेल, एकच वादा अभि दादा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, चांगली कामगिरी करा आणि फायनलचं सेमीफायनलचं तिकीट पक्क करा. मात्र दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ तुल्यबल. नवघर मास्टर संघाने मागच्याच वीक मध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं, तर याही संघाला आपण कमी ओळखून चालणार नाही. आज पूर्ण संघ मैदानात दाखल झालाय. दिलीप पाटील असोत, दीपक पाटील असोत, नितीन पाटील, नागेश पाटील, कर्णधार संदेश पाटील आहेत. तदनंतर आपण पाहिलं तर उदय पाटील सारखा मातब्बर खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल पाटील, या सर्व खेळाडूंवरती नजरा असतील, कारण हे फलंदाज जर मैदानात तग देऊन उभे राहिले तर निश्चितच मोठमोठे फटके येतील. कुंजन ठाकूर आपल्या माहिती करता. यस यस नितीन ठाकूरने आता पारितोषिक लावलंय. तू बसायचंय नंदकुमार, खाली बस, खुर्चीत बस, पाठी राहा. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. फॉकलँड बंद कर रे. उंची जास्त प्राप्त केली याच्या पहिल्याच बॉलवरती विकेटची सफलता. यस इज गॉन. नितीन मात्र नितीन ठाकूर यांच्या माध्यमातून पारितोषिक आलेलं आहे. अजय पाटील करता. अजय पाटील नाही ना. अजय, अभि आणि निलेश यांनी जर एका हातामध्ये झेल पकडला तर निश्चितच 1000चं पारितोषिक त्यांना दिलं जाईल. नितीन ठाकूर ऊर्जा देत आहेत. काय पाहिजे? 500 रुपये. आवी 500 रुपये. जबरदस्त फटका ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. वन बाउन्स ने बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. शाकालला बीट करतोय चौकार. पॉकलन बंद करो, पॉकलन बंद करो. सुंदर चेंडू निर्धार जातो. पहिलं जर आपण क्षेत्राशी पाहिलं असतं
तर थोडं प्रयत्न करायला हवा होता हिम्मतीने पुढे जाऊन. चांगला चेंडू नितीनच्या माध्यमातून. नितीन मात्र पुन्हा एकदा तयार. खोलात टाकण्याचा प्रयत्न होता. आनसाईडला ड्राईव्ह करतात अविनाश पाटील. चेंडूवरती आले. धावसंख्या 1 ने पुढे येते. धावसंख्या आता फलकावरती 5 धावा. नितीन पाटील एका बाजूला आलेत. एक चौकार त्याने ठोकलाय. नितीन आणि दीपक हे दोन बंधू आहेत मैदानाच्या आतमध्ये. अनंत पाटील यांचे सुपुत्र आहेत. जबरदस्त फटका एनपीएलच्या वरनं इनसाइड आउटचा फटका दाखवलाय. निलेश पाटील चेंडूवरती झेपावत आहेत. तत्पूर्वी 2 धावा. या धावा महत्वाच्या आहेत. सिंगल डबल महत्वाच्या धावा. धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 7 वरती. शेवटचा बॉल आहे या षटकातला. एक नीव ठेवायचा प्रयत्न करतायत. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त झाल्यानंतर कुठेतरी इमारत जर उभारायची असेल तर तुमचं फाउंडेशन चांगलं असायला हवं. ते फाउंडेशन उभारण्याचं काम ते करतायत. ऑन साइडला जबरदस्त फटका. बॉल चालला घोषणकी क्षेत्रात. नवीन चेंडू द्यायचा आहे. धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोहोचते 8 या आकडेवरती. 8 धावा. बॉल 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 नवीन द्यावं लागेल ना. नवीन का ओव्हर कपली ओव्हर संपले. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं थँक्यू डीजे थँक्यू. धावा झालेत ते फलकावरती 8 धावा. कुंजन ठाकूर आपल्या माहिती करता. चांगला गोलंदाज लाल बॅगेच्या पुढे बघ. हिम्मत येतोय. गोलंदाजी मार्क वरती डावरी हाताचा एक उत्कृष्ट गोलंदाज. मागच्या मॅच मध्ये 2 धावांचं षटक त्याने हाताळलं होतं. ऑफला 2 चेंडू बॅकफुटला गेले. संजय ठाकूर चेंडूवरती झोपावलेत. तत्पूर्वी 1 धाव इथे अर्जित केलंय. चांगले क्षेत्ररक्षण झाले मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर. 1 चौकार वगळता चांगली गोलंदाजी हाताळली गेले. अचूक टप्प्यावरती मारा करतायत आणि धाबन करता अगदी झगडावं लागलं आतापर्यंत. धावसंख्या 9 वरती. हिम्मत तयार होतो गोलंदाजी मार्क वरती. अनसाइडला फटका खेळले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे नवीन पाटील. चेंडूला उचलतोय. फेकी करतोय. एकच धाब्यावरती सॅटिस्फाईड राहावं लागेल. चांगली फेक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. दीपकनी मारला. धाव फलकावरती धाबा आहेत त्या दुहेरी अंकामध्ये 10. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वरती नितीन खोलात टाकलेला बॉल होता. किरण कोहली वेगाने येतोय. एकदा मिळते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागलंय. अफलातून क्षेत्ररक्षण राहिले. अचूक फेकी बॉल मिळते आणि खास करून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करता आतापर्यंत आलेलं नाही. धावसंख्या 11 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली गेल्या. इथून मोठे फटके यायला हवे. दीपक मध्ये ते कॅलिबर आहे. प्रयत्न करतील दीपक यात काही शंका नाही. फुलटॉस त्यावरती आक्रमण केले आणि बॉल चाललाय लांब 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 लांब. षटकार. मदतीने धावफलक आता 17 वरती जाऊन पोहोचतोय. फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूवरती आक्रमण केलंय. आणखी एक फुलटॉस. आणखी एक बॉल.
चाललंय लाल षटकार. एक अवांतर धाव. धावसंख्या सिद्धार्थ धावसंख्या धावसंख्या एकदा 25. या सामन्यातील दुसरं षटक चालू आहे हिम्मत यांच्या माध्यमातून. या षटकातील किती चेंडू शिल्लक आहेत? शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चांगला चेंडू होता पण थोडं बाहेर जातो. एक अवांतर झाला होतो. धावसंख्या 26. सुंदर चेंडू. फक्त एक धाव मिळेल. धावसंख्या होती 27. 10 षटकांचा खेळ संपलेला आहे. 8. over to दीपक. बघूया काय होते. फक्त एक धाव. धावसंख्या होते 2. लगातार विकेटला 1000 रुपये. तर या षटकामध्ये लागोपाठ जर 2 धावे टिपले तर 1000 रुपयांचे पारितोषिक घोषित करण्यात आलेलं आहे. नितीन ठाकूर यांच्याकडून. नितीन साई भक्त नितीन ठाकूर उर्फ भाई. चांगली गोलंदाजी करतात अविनाश पाटील. षटकातील 4 चेंडू शिल्लक. अवघड दीपक. भैया काय करतात त्या पुढे या चेंडूमध्ये. चेंडू घोषित क्षेत्रामध्ये गेला त्याच्यामुळे हा नवीन चेंडू आहे का? तोच आहे. तो चेंडू ओके. 28 झाले. पुन्हा चांगली गोलंदाजी करतो अविनाश. जबरदस्त चांगलं कमबॅक केलं या संघाने. गेल्या षटकात थोडा जास्तच धावा गेला होता. कुठेतरी कव्हर केलेलं होतं अविनाश पाटील यांनी या षटकामध्ये. पुन्हा चांगला चेंडू. चांगला पावचित होतो. दीपक पावचित होतात जबरदस्त.
याची घेतल्यास हितेश मालपेकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. अविनाश टू उदय. मोठं बॅटल. यस, मोठं युद्ध आहे. काय जबरदस्त चेंडू, तसा जबरदस्त फटका. उदय एक नावाजलेला फलंदाज आहे. टेनिस क्रिकेट विश्वातील एक चांगला फलंदाज उदय पाटील. बरेचसे कार जिंकणारा खेळाडू. धावसंख्या 34. धावसंख्या 34. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. उदय पाटील यांच्या काय माहिती द्याल तुम्ही? सुप्रीमो कार जिंकणारा ओके, सुप्रीमो कार जिंकणारा हा खेळाडू आहे. टेनिस क्रिकेट विश्वातील एक नावाजलेला फलंदाज. तसा आवडी सुद्धा तसं तुल्यबळ आहे. चांगला चेंडू होता, बघूया काय होतंय. पंचांनी न घोषित केलेला हा चेंडू. एक अवांतर धाव मिळतो धावेबरोबरच. धावसंख्या होती 36. फ्री हिट आहे का? शेवटचा चेंडू जबरदस्त. बघूया काय होतंय. चांगला झोल पकडलेला कोहली यांनी. जबरदस्त. एक षटकार आला तेव्हाच एक राहिला असेल. बाकी सर्व चेंडू चांगले टाकले होते तुम्ही. नवीन फलंदाज राहुल. आता या सामन्याचं चौथं षटक कोहली यांच्या माध्यमातून. किरण कोहली. यस, किरण टू उदय. Big battle between Kiran and Uday. किरण सुद्धा चांगले गोलंदाज आहे. त्यांनी मागील काही बरेच सामने चांगले गोलंदाजी केली आहे, फलंदाजी केली आहे. असा अष्टपैलू खेळाडू आहे किरण कोहली, श्री भारदेवी मास्टर संघातील. चांगला चेंडू त्याला निर्धार जातो. जबरदस्त गोलंदाजी किरण यांच्या माध्यमातून. जबरदस्त चेंडू, जबरदस्त. चांगला कमबॅक करतो हा संघ. आणि भारदेवी मास्टर संघ चांगला कमबॅक करतो. 2 चेंडू निर्धार जातात. एक मोठा फटका मारण्याच्या हातात 2 चेंडू खातात. बघूया काय करतात. जबरदस्त गोल, जबरदस्त. बघूया थोडासा बाहेर जातो चेंडू हा लेग साईडला. 55 आउट. धावसंख्या होती 37. जबरदस्त चेंडू निर्धार जातो. उदयनं कळत नाही कुठेतरी आपण एक षटकार मारल्यानंतर 3 चेंडू ते घेत आहेत. मोठा फटका मारण्याच्या नादात 22. किती चेंडू झाले? या षटकातील 3 चेंडूंच्या खेळ शिल्लक आहे. चांगले गोलंदाजी करतो किरण. जबरदस्त. चांगला चेंडू, जबरदस्त जबरदस्त. फक्त एक धाव.
22 धावसंख्या झाले 39. या षटकातील 2 चेंडू शिल्लक. जबरदस्त चेंडू टाकतो, जबरदस्त निर्धाव चेंडू जाते. चांगली गोलंदाजी करतो किरण. उदय यांना काही कळत नाहीये का चेंडू कसा मारावा. मोठा फटका मारण्याच्या मदतीने जवळपास 4 चेंडू घेतलेले आहेत. जबरदस्त गोलंदाजी होते किरणाच्या माध्यमातून. बघूया काय होतं, झेल होते का ना. सुंदर प्रयत्न परंतु कुठेतरी चौकार. दोन्ही पाटील. दोघे पाटील आई भैरवी मास्टर संघाचे ओपनिंग फलंदाज. दोघे स्फोटक फलंदाज आहेत. अजय पाटील यांचं सुद्धा टेनिस क्रिकेट विश्वात चांगलं नाव आहे. चांगले सामने खेळले, चांगले मॅचेस त्यांनी जिंकून दिले आहेत कांदारपाडा ग्रामस्थांना. तसंच नवीन पाटील सुद्धा एक चांगले स्फोटक फलंदाज आहेत.
त्यांनी सुद्धा बरेचशा सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केलेली आहे. बरेचशा सामन्यामध्ये ते सामनावीर ठरलेले आहेत. दिलीप नवीन पाहिजे ओपनिंग जोडी कोणी पण 6 मारा 500 रुपये. नितीन ठाकूर या ओपनिंग जरी कोणीही षटकार ठोकल्यास नितीन ठाकूर उर्फ भाई यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक होल्ड गुड. 44 करायचं. दिलीप तो नवीन जबरदस्त. बघूया काय हलकाचा क्षेत्ररक्षण. एक धाव मिळालेली आहे. बघूया दुसऱ्या धावसाठी प्रयत्न करत होते. एक चेंडू एक धाव. हा दादा हा चालेल ठीक आहे मी edit करतो. जबरदस्त चेंडू मारला. बघूया काय होते. चांगलं क्षेत्ररक्षण होते. फक्त एक धाव. धाव संख्या जवळ 2. षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. चांगले गोलंदाज सुद्धा करतात दिलीप हे. अष्टपैलू खेळाडू नवगड मास्टर संघातील दिलीप पाटील. दिलीप तो नवीन जबरदस्त. बघूया एक धाव झालेला. दुसऱ्या धावचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. फक्त एक धाव. या षटकातील 3 चेंडू शिल्लक. बघूया अजय यांच्या बॅटमधून किती धावा होत आहेत. त्या षटकार आणि चौकारांची गरज आहे आपल्या संघाला. निर्धाव चेंडू जाते. चांगली गोलंदाजी होते दिलीप पाटील यांच्या माध्यमातून. जबरदस्त चांगला चेंडू. सांग मॅडमला सांग आम्ही चाललो. लीग बॉल्सचा हार्दिक जिंकली. इशारा होता पंचांकडून. फक्त एक धाव मिळेल या चेंडूवरती. षटकातील मध्ये शेवटचा चेंडू. या षटकातील शेवटचा चेंडू दिलीप यांचा. धावसंख्या झालेली 4. शेवटचा चेंडू. काहीतरी संधी मिळाली तर पुढे फायदा घ्यावा लागेल नवोदयांना. चांगला चेंडू. चांगला फक्त चांगलं क्षेत्ररक्षण होते दिलीप यांच्या माध्यमातून. बघूया नाही थोडी मिस फिल्डिंग होते. एक धाव मिळेल. धावसंख्या होते 5. षटक संपलेलं आहे दिलीप यांचं. एक षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाली 5. आता फक्त मोठ्या षटकांची गरज आहे कांदर आई भोवती मास्टर संघाला. दिनेश भाई दाजीभाई चाय लेके आओ हम लोग को मंगाओ. आता फक्त मोठ्या फटक्यांची गरज आहे. बघूया काय होते. किरण टू नवीन. चांगला चेंडू निर्धार जाते. चांगली गोलंदाजी होते किरण यांच्या माध्यमातून.
चांगला चेंडू फक्त एक धावलेला चेंडूवरती धावसंख्या होते 6. आता कुठेतरी बॅट फिरावी लागेल कारण की हा आपला मर्यादित षटकांचा खेळ आहे. अरे चांगला चेंडू होता. बघूया पंच निर्धार होता हा चेंडू. आता कुठेतरी काहीतरी करावं लागेल. आता प्रयत्न करावे लागतील. चेंडू पाहावा लागेल. चांगल्या षटकांच्या आवश्यकता आपल्या संघाला. हा जो अजून लक्षात घ्यायचा आहे. चेंडू बघा स्टडी करा नंतरच त्या चेंडूवरती तुम्ही टोपण पडा. यष्टीरक्षक दीपक क्षेत्ररक्षक चेंज करताना बघू अजय काय करतात. ऑफला मारले शूट फक्त एक धाव. दुसऱ्या धावचा प्रयत्न झालेला. बघूया काय होतं. धावचीत होत आहेत अजय पाटील. खरं पाहायला गेलं आत्महत्या केली असं दिसून येतं याच्यामध्ये. नवीन फलंदाज किरण कोळी या षटकातील तीन चेंडूचे 3 चेंडू झालेत ना. 4 चेंडू झालेले आहेत. फक्त 2 चेंडू शिल्लक या षटकातील. मोठ्या फटक्यांची गरज पाहिजे. किरण कोळी काय करतात. षटकारांची गरज अजयांची. चांगला फटका मारतात किरण. जबरदस्त षटकार. जबरदस्त फटका. बघूया प्रयत्न होतो आणि चांगला झेल होतो किरणच्या माध्यमातून आपल्या. संधीचं सोनं. निर्धार चेंडू जातोय. 11 चेंडू 31 धावा. चांगला चेंडू फक्त एक धाव मिळेल या चेंडूवरती. 10 चेंडू 30 धावांची गरज आपल्या संघाला. रिटायर रायडर आहेत नवीन पाटील. 10 चेंडू 30 धावा. नवीन फलंदाज निलेश पाटील.
चेंडू निर्धाव जातोय. निलेशने एक सिक्स मारला ना 10,000 रुपये आहे. आणि त्याला 3 सिक्स मारले 7,000 रुपये. नितीन ठाकूर, मिलिंद पाटील आणि योगेश म्हात्रेकडनं 1,000 रुपये. 3 मारले 7,000 रुपये तिघांकडनं. खोलात चेंडू टाकला, ऑन साईडला ड्राईव्ह करतोय, बॉल चालला डीप मध्ये. एक धाव मिळते. एकाच धाबेवरती समाधान व्यक्त केलंय. धावसंख्या आता 15 धाबा, 16 ना. निलेशने सिक्स मारला 1,000 रुपये. निलेश यांनी जर षटकार ठोकला तर नितीन ठाकूर आणि 3 सिक्स मारले मिलिंदा, योगेश आणि नितीन यांच्यात 7,000 रुपये. निलेशच्या बॅटमधून जर षटकार येतोय तर 1,000चं कॅश प्राइज नितीन ठाकूर यांच्या माध्यमातून दिलं जाईल. आणि 3 षटकार जर येत आहेत तर 7,000 रुपये. 7,000 रुपयाचं कॅश प्राइज योगेश म्हात्रे, मिलिंद योगेश म्हात्रे, मिलिंद पाटील आणि नितीन ठाकूर. नितीन ठाकूर पारितोषिकांचा वर्षाव करतायत. 29 करायचे आहेत 7 बॉल मध्ये. लिव्ह केलंय डेलिब्रेट हा चेंडू राहील. आणि आता मात्र 6 मध्ये करायचे आहेत तुम्हाला 29 रन. 6 बॉलवरती 29 करायचे आहेत. सहा चेंडू आणि किती धावांची गरज आहे? 29. 29 धावांच्या बरोबर प्रत्येक चेंडू त्यांना ठोकायचा आहे. फक्त एक धाव मिळेल या चेंडूवरती. गोलंदाज नाव राहुल टू निलेश. 5 चेंडू 28 धावा. जबरदस्त चेंडू जाते, निर्धाव जाते. आता कुठेतरी सामना निसटतोय. पुन्हा निर्धाव चेंडू. फक्त 3 चेंडूंचा हे षटक शिल्लक आहे. पुन्हा चांगला चेंडू. फक्त एक धाव मिळेल या चेंडूवरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकातील. बघूया हेमंत काय करतो. एक तरफ मोठा फटका मारावा असं सगळ्यांचीच अपेक्षा आहे आपल्याकडून. जबरदस्त. यस, हेमंतने मारलेला षटकार. पुन्हा बघूया नितीन काय करतात. झेल बाद